करंजे येथे जाणारा रस्ता। स्वयंभू मंदिराच्या पुढे आलोय आता आपण। हा तांबे एज्युकेशन हायस्कूल करंजे तिटा इथून आपण आता सरळ जिथे आपली जमीन आहे तिथे चाललोय करंजाला, करंजे माळावरती। हे डाव्या हाताला दिसते ते तांबे एज्युकेशन सोसायटी म्हणजेच हायस्कूल। इथून पुढे आपल्याला रवळनाथ मंदिर भेटणार। आणि तिथून ब्रिज वरून आपण थेट करंजे माळ हे ते आपल्या जमिनीच्या इथे जाणार। हे रवळनाथ करंजे येथील रवळनाथचं मंदिर। इथून सरळ आपण उजव्या हाताला ग्रामपंचायत आहे। इथून सरळ आपण ब्रिज वरून आता करंजे माळ येथे जाणार। हे मंदिर ही करंजे नदी। डाव्या हाताला नारकरवाडी आणि समोर जातोय ती साटमवाडी। हाच रोड पुढे फोंड्याला जातो। हे आपण आपल्या आता प्लॉटच्या जवळ येत आहोत। आता इथून डाव्या हातीला जो रोड जातो हा रोड सरळ फोंडाला पण जातो उजव्या हातीला टर्न करून, आणि डाव्या हातीला टर्न झाला की हा रोड परत फोंडा करू इथून आपल्याला कणकोलीला जायला भेटतं ह्या रोडवरून। आणि हा रोड सरळ आता आपल्या जागेकडे जात आहे। हा रोड आहे आणि इथून पुढून उजव्या हातीतून पहिला 2.5 एकर प्लॉट स्टार्ट होतोय। हा आता उजव्या हातीला जे झाडं दिसत आहेत ना तिथून आणि ह्या झाडापासून असा हा 100 गुंठे म्हणजे 2.5 एकर प्लॉट या रोडला लागून सुरू होतोय। फक्त या दोघांच्या मध्ये एक छोटीशी 3-4 गुंठ्याची पट्टी आहे ती आपल्याला भेटणार। असा हा पहिला 2.5 एकरचा प्लॉट हा असा ह्या रोड पासून सरळ पुढे आपल्या 26 एकर प्लॉटला टच होणार आहे। हा पहिला 2.5 एकर म्हणजे 100 गुंठे प्लॉट। असा हा 100 गुंठे 2.5 एकर प्लॉट हा आपल्या या 26 एकरला उजव्या हातीला इथे टच होतोय। हा 100 गुंठे प्लॉट हा उजव्या हाताला हे झाड दिसतं, तिथे एक नीस आहे। ह्या इथपर्यंत या 100 गुंठ्याची बाउंड्री आहे आणि हा असा इथून सरळ समोरपर्यंत हा 100 गुंठ्याची अशी ही पट्टी आलेली आहे मागून ह्या झाडापर्यंत।
आणि ह्या झाडाच्या नंतर उजव्या हातीला जो लागतोय तो हा 26 एकर प्लॉट आहे। हा 26 एकर प्लॉट, ह्या प्लॉटच्या या बाजूला ती मोठी झाडं दिसतात सुरूची, तिथे नदी टच आहे। या 26 एकरला ही समोर सुरूची झाडं दिसतात, तिथे नदी टच आहे उजव्या हातीला। हा असा 26 एकर प्लॉट ह्या रोडला टच आहे इथे, आणि इथून पुढे हा असा 26 एकर प्लॉट चालू आहे। हा उजव्या हातीला आहे, ह्या रोडच्या उजव्या हातीला आहे। फक्त इथे मधी ना थोडी पट्टी 26 एकर व ह्या रोडमध्ये थोडी पट्टी या साईडची आलेली आहे। डाव्या बाजूच्या प्लॉटची थोडीशी पट्टी इथे आली 1-2 मीटरने इथे। बाकी हा पूर्ण संपूर्ण 26 एकर प्लॉट आहे। हा पुढे मातीचा रोड लागलाय। त्याच्या उजव्या हातीला हा संपूर्ण 26 एकर प्लॉट आहे। हा 100 एकरला इथून मातीचा रस्ता सुरू झालाय। ही 100 एकर अशी उजव्या बाजूपासून मागून आलेली आहे, ही परत इकडे उजव्या हातीला गेलेली आहे। आपण समोर बघतो ना तिथे मोठी झाडे आहेत, ती आपली बाउंड्री आहे इकडे, तिथून पुढे आपली जागा नाही आहे, ती आपली बाउंड्री आहे। आपण इकडे 26 एकर उजव्या हातीला आहे सर्व, आणि इथेच फक्त आपल्या डाव्या हातीला हा अंदाजे 4-5 एकर जमीन ही आपली थोडी डाव्या हातीला इथे आलेली आहे। या मातीच्या रोडच्या डाव्या हातीला आपली एक 4-5 एकर जमीन आलेली आहे अंदाजे, आणि ही समोर जी कुंपण दिसतं हे आपल्या इकडली शेवटची सीमा 26 एकरची, व हा असा उजव्या हातीला आपला भाग गेलेला आहे। मोठी तिथे सुरूची झाडं दिसतात, तिथपर्यंत आपण गेलेलो आहोत। असा हा आपला 26 एकर प्लॉट आहे। फक्त रस्त्याचे इथेच 2 भाग होऊन हा तोडा फीस 26 एकरचा या डाव्या हातीला गेलेला आहे। ह्या 26 एकरला लागून 26 एकरला लागून ही उजव्या हातीला 26 आहे, तिथे पुढे 26चा पार्ट डाव्या हातीला गेलाय। त्याच्या अलीकडून एक डांबरी रोड इथे आपल्याला दुसरी 26 एकर लागून एक 4 एकर आहे, ती 4 एकर तुम्हाला आता दाखवतो त्याची बाउंड्री। हा रोड 4 एकरला जात आहे। हा रोड इकडून 4 एकरला डाव्या हातीला हा रोड थोडा वळतोय। ॲक्च्युली ही लाल झाडं दिसत आहेत ना, ती 4 एकरची, तिथून 4 एकर सुरुवात होते। हा ग्रामपंचायत रोड आहे, आता थेट हा नदीला जातोय, आणि ही 4 एकरची समोर नीस दिसतोय, हा 4 एकरचा नीस। ही 4 एकर इथून थेट हा रस्ता जो नदीला जातोय, त्या नदीच्या रस्त्याला डाव्या हातीचं क्षेत्र जे दिसतं हे सर्व 4 एकरचं क्षेत्र आहे। हे इथून सरळ बाउंड्री पुढे आहे, आणि तिकडून हा असा 4 एकरचं क्षेत्र नदीकडे जाते। हे असं डाव्या हातीने आपण चाललोय। हा रोड आहे, आणि हे जर लागून जी दिसते ही 4 एकर जागा आहे, आणि ही पूर्ण नदीला लागून आहे। हिचा थोडा भाग नदीमध्ये 1-2 गुंठे जागा याची गेलेली आहे। हा एकच गट नंबर आहे
सेपरेट सातबारा, सेपरेट नकाशा, हा सगळा हा 4 एकरचा पार्ट आहे. हा सगळा 4 एकर लेवल प्लॉट आहे. हा डायरेक्ट नदीला टच होतो. म्हणजे मगाशी बघितली ती 100, 2.5 एकर, त्याच्यानंतर 26 एकर आणि हा 4 एकर, अशी 32.5 एकरचा हा पीस आहे. पण 2.5 एकरचा सातबारा वेगळा, ह्या 4 एकरचा सातबारा वेगळा आहे. व 26 एकरमध्ये 16 एकर व बाकीचे स्वतंत्र सातबारा आहेत. अशी ती 26 एकर आहे. हा रोड इथून डाव्या हातीला ही दिसते, ही सर्व 4 एकर जागा आहे. ही अशी मागून आली आहे. हा रोड परत जरा डाव्या हातीला टर्न होतोय. आणि समोर दिसते ती नदी. हा रोड असा टर्न होतोय आणि ह्या डाव्या हातीची ही 4 एकर, ही अशी रोडने तिकडे नदीला लागली आहे. डाव्या हातीने सर्व त्याची बाउंड्री आहे. आता समोर नदी आहे आणि इथे थोडी ही जागा निमुळती झाली आहे आणि निमुळता भाग आहे हा 4 एकरचा, थोडा 2-3 गुंठे नदीमध्ये गेलाय. हे बघा, इथे टोक थोडं निमुळतं झालंय 4 एकरचा. रोडच्या डाव्या हातीची 4 एकर. 4 म्हणजे ही 170 गुंठे आहे. हे बघा, ही नदी. आता हे 4 एकरचं एक टोक त्या रस्त्याच्या शेजारून असं हे नदीला लागलेलं आहे. नदी. हा रस्ता समोर नदीच्या पलीकडे ब्रिज होऊन तो बहुतेक तेलीवाडीमध्ये रस्ता ब्रिज जाणार आहे. ही नदी आहे. हा 4 एकरचा पीस इथे संपतो. ही नदी.